नमस्कार, मी संगीता. चला आज काय बनवायचं आहे बघा. आज असं बनवायचं आहे. इथं मी वाकटी घेतल्यात, अगदी सोलून बिलून मस्तपैकी अशा साफ करून घेतलेल्या आहेत पहा. आणि पाण्यात आपल्याला लई वेळ त्यांना भिजत टाकायचं, कमीत कमी 15-20 मिनटं त्यांना भिजत घालायच्या. भिजत घातल्यावर हे बघा अशा कडेचे संपूर्ण त्याच्या शेपट्या आपल्याला काढून घ्यायच्यात. अशा अगदी पाण्यात 10-15 मिनटं मी भिजत ठेवलेल्या आहेत. आणि इथं आता वाटणाची तयारी. वाटणाला हे बघा, कांदा घेतलेला आहे, लसूण घेतला आहे, काळे तीळ घेतलेत, कोथिंबीर, धने घेतलेत आणि ओलं खोबरं घेतलं आहे. आणि इथं आपले सगळे घरगुती मसाले घेतलेले आहेत, पाहू शकता. घरचा मसाला आहे, मटण मसाला आहे, काळा मसाला आहे, धना पावडर, हळद आणि बेडकी मिरची पावडर. मग आता हे वाटण आपण चला मस्तपैकी अगदी तळूया. अगदी तुमच्या मटणाच्या कालवणातसुद्धा मागे सारेन असं याचं कालवण होतं बघा. अगदी अप्रतिम. आणि चव तर एवढी अप्रतिम, तुम्ही एकदा नक्की करून पहा. चला आता इथं खोबरं ते मस्त अगदी परतून घेऊया. ओल्या खोबऱ्याला परतायला थोडासा टाईम लागतो बरं का. हे बघा छान अगदी परतलेलं आहे. आणि आता टाकूया आपण कांदा लसूण दोन्हीही परतून घेऊया आपण पहा. आणि ह्या वाटणाला म्हणजे ह्या कालवणाला आहे ना, काळे तीळ आवर्जून टाकीत जा. काळे तीळ टाकले की कालवण अगदीच अप्रतिम होतं. तुमच्या बोंबडाला, वाकटीच्या कालवणाला काळे तीळ हे लागतातच. पूर्ण वाटण तळून झालेलं आहे पहा, भाजून मस्तपैकी. चला आता आपण वाटून घेऊया. कोथिंबीर, तीळ हे सगळं सोबतच टाकणार आहे मी, पाहू शकता तुम्ही मैत्रिणी. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही भाजी केली नाही वाकटीची, खरंच खूप अप्रतिम असा हा रस्सा लागतो. वाकट तर एवढं कुणी खात नाही, पण रस्सा खूप अप्रतिम होतो खरंच. हे बघा पूर्ण वाटण अगदीच बारीक माहीम झालेलं आहे. चला आता इथं वाकटी आपल्याला धुवून घ्यायच्यात. आता त्या कशा धुवायच्या मी तुम्हाला सांगते. आधी हे पाणी चोळून ते टाकून द्यायचं आणि पुन्हा आता आपण त्या वाकटी घ्यायच्या बरं का. कारण की वाकटी या खूप खारट असतात. त्याचा खारटपणा कसा घालवायचा, हे बघा असं बाजरीचं पीठ घ्यायचं आणि ह्या वाकटी अशा चांगल्या स्वच्छ अशा धुवायच्यात बघा. तुम्हाला जेवढ्या धुता येईल ना तेवढ्या अगदी धुवायच्या बरं का. पूर्ण खारटपणा हा निघून गेला पाहिजे, तर त्या व्यवस्थित लागतात. आणि अशा पीठ लावूनसुद्धा आपण 5-1 मिनटं ठेवू शकतो. हे बघा अशा पद्धतीने ह्या संपूर्ण वाकटी आपल्याला अशा मस्त धुवून घ्यायच्यात, पाहू शकता. 1-2दा पीठ लावायचं आणि अगदी स्वच्छ अशा धुवून घ्यायच्यात. चला आता इकडे गॅसवर कढई ठेवली, तेल टाकून घेऊया आपण. तेल तुमच्या अंदाजाने टाका बरं का, कारण की कोणाला किती आवडतं कोणाला किती आवडतं. तेल अगदी मस्त तापून द्यायचं आहे. मग टाकायच्या आपल्या ह्या धुतलेल्या वाकटी. हे बघा अशा पद्धतीने आपण ह्या वाकटी टाकून घ्यायच्या आणि अगदी छान अशा परतून घ्यायच्यात बरं का मस्तपैकी. वाकटी छान परतल्यात आणि हे संपूर्ण मीठसुद्धा त्याच्यात टाकून दिलं आहे, म्हणजे मसाला मीठ हे संपूर्ण त्याच्यात लागतं बरं का. चांगलं परतून घ्यायचं बरं का. हे बघा आता हा मसालासुद्धा अगदी छान परतून घ्यायचं बघा. तेल सुटलं आहे आणि आपल्याला आता किती भाजी करायची तेवढ्या अंदाजाने आपण पाणी टाकायचे. अगदी मस्त उकळी आलेली आहे, पाहू शकता. आणि मी आता तुम्हाला काढून दाखवते बरं का. पहा अगदी छान घमघमाट सुटला असा वाकटीचा रस्सा झाला आहे मस्तपैकी. चला मैत्रिणी, व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक सबस्क्राईब करा. बाय.